चला, आज आपण सर्जरीवरचे 10 इम्पॉर्टंट MCQ बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ ॲक्यूट अपेंडिसायटिस? याचा आन्सर काय? फेसलिफ्ट. व्हॉट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ हर्निया इन मेन्स? इंग्युनल हर्निया. बरं, हे फेसलिफ्ट मला हे काय माहीत आहे ना? आय होप तुमच्या सगळ्यांना हे माहीत असणार. म्हणजे आपलं जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याचे स्टोन्स बनतात आणि त्यामुळे अपेंडिसायटिस होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन फॉर डायग्नोसिंग गॉलस्टोन्स? अल्ट्रासाउंड. व्हॉट इज द मोस्ट कॉमन साईट फॉर कार्सिनोमा ऑफ कोलन? रेक्टम. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट लाईन ट्रीटमेंट फॉर पेप्टिक अल्सर डिसीज? आता PPI खूप कॉमन आहे, हे खूपच जनरल क्वेश्चन आहे, सर्वांना माहीत असेल. प्रोटॉन पंप इनहिबिटर. विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ शॉक इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ ट्रोमा? आता ट्रोमा म्हणजे काय? तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुमचं ब्लड लॉस झाला, तर ब्लड लॉस झाला तर काय होणार आहे? व्हॉल्यूम कमी होणार आहे शरीरातला, तर हायपोव्हॉल्युमिक शॉक. व्हॉट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ लोअर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ब्लिडिंग इन अडल्ट्स? डायव्हर्टिक्युलोसिस. व्हॉट इज द बेस्ट डायग्नोस्टिक टूल फॉर डायग्नोसिंग डीप वेन थ्रोम्बोसिस? डॉपलर अल्ट्रासाउंड. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन मॅलिग्नंट ट्यूमर ऑफ द ब्रेस्ट? इन्व्हेजिव्ह ductal carcinoma. Which of the following is prefer initial management for patient with acute cholecystitis? Antibiotics. चला, नर्सिंगचे क्लासेस वगैरे सुद्धा घेतो मी आणि त्याच्या नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करतो. कोणाला जर RRBच्या किंवा DMER एक्झामसाठी कोणी प्रिपेअर करत असणार तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.